तर नमस्कार मित्रांनो, मी ऑस्टिन तुमचं स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण ELCT या विषयावरती काही सराव प्रश्न पाहणार आहोत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामध्ये जवळपास आपण फाउंडेशन किंवा बेसिक म्हणूया, आपण पाया मजबूत करणार आहोत. त्यामुळे या सर्व प्रश्नांनंतर तुम्हाला अधिक प्रॅक्टिस करायची आहे. ओके, आपण एक गुगल फॉर्म जनरेट करू, त्यामध्ये खूप सारे प्रश्न असतील. तुम्हाला तो फॉर्म फिल करायचा आहे, ते प्रश्न अटेम्प्ट करायचे, जेणेकरून तुमचा सराव जास्तीत जास्त होईल. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सिनॉनिम ऑफ व्हॅनिश, म्हणजेच व्हॅनिश या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय. ओके, तर आपल्याला माहिती आहे व्हॅनिश म्हणजे जवळपास गायब करणे किंवा मिटवून टाकणे. ओके, तुम्हाला एक जर आठवत असेल, व्हॅनिशची खूप चांगली ॲडव्हर्टाईज यायची टीव्हीवरती, एक व्हॅनिश सर्फ मॅटिक किंवा असंच काहीतरी होतं, जे की एक डिटर्जंट पावडर होती. तर तिथं पण त्या व्हॅनिशचा एक मूळ हेतू काय होता, की डाग मिटवून टाकणे. ओके, तर व्हॅनिश म्हणजे काय, मिटवून टाकणे. सो आपण इथे म्हणू शकतो डिसॅपियर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, अँटोनिम ऑफ विक्टोरी. तर सर्वप्रथम विक्टोरीचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा विरुद्धार्थी शब्द जाणून घेण्यासाठी आपल्याला जो शब्द विचारला गेलेला आहे, ज्या शब्दाचा अर्थ विचारला गेलेला आहे, किंवा समानार्थी म्हणा, विरुद्धार्थी म्हणा, किंवा काही वाक्य दिले ज्याचे वाक्प्रचार विचारले असतील म्हणा, तर त्या सगळ्यांचे आधी आपल्याला ट्रान्सलेशन किंवा स्वतःला अर्थ समजला पाहिजे. ओके, तर विक्टोरी म्हणजेच काय, विजय. ओके, विजय प्राप्त करण्यास म्हणजे आपण म्हणतो की विक्टोरी मिळणे. ओके, आता ह्याचा विरुद्धार्थी शब्द काय असू शकतो. जर विजय प्राप्त होणे जर शब्द दिला असेल, एक विजय हा शब्द दिला असेल, तर त्याचा ऑपोजिट वर्ड काय असू शकतो. ऑफकोर्स त्याच्यावरती करणे किंवा मात देणे म्हणजेच काय, डिफीट. तर वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. टेन्स विचारला गेलेला आहे, म्हणजेच काळ विचारला गेलेला आहे. शी हॅड लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. ओके, आता इथे लक्ष देण्याची बाब म्हणजे हॅड लेफ्ट बिफोर. हॅडवरून आपल्याला समजतं की पास्ट टेन्स आहे. ओके, आणि इथे एक म्हटलेलं आहे बिफोर. ओके, बिफोर आपल्याला टाइम बद्दल माहिती देतो. बिफोर म्हणा, आफ्टर म्हणा. ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाइम बद्दल अधिक माहिती देतात, वेळेबद्दल अधिक माहिती सांगतात. ओके, सो अशा वेळी काय असेल, पास्ट परफेक्ट. ज्यांना टेन्समध्ये कन्फ्युजन होत असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण टेन्सवरती एक सविस्तर आणि इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवूया, एक स्पेशल टेन्स टॉपिकवरतीच. ओके, चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. करेक्ट स्पेलिंग विचारले गेले. ओके, हे दोन जे ऑप्शन आहेत ते पर्याय तसेही निघून जातील. ह्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या वाचनात आपण असे जे शब्द आहेत किंवा अशा ज्या स्पेलिंग्स आहेत ते कधीच पाहत नाही. ओके, आणि ही माझी नेहमी एक बेस्ट ट्रिक असते सांगण्याची, की जेव्हा काय स्पेलिंगच्या बाबतीत विचारलं जाईल, जर तो शब्द तुमच्या वाचनात आला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे की त्याचं वाचन किंवा त्याचा जो लेटर वाईज लेटर जे तुम्ही रीड केलेलं आहे, ओके, तेव्हा तुम्ही ती स्पेलिंग कुठली पाहिली होती. ओके, तुमच्या निदर्शनात ऑफकोर्स एकच स्पेलिंग आले, त्यामुळे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते तसेही नाहीसे होतात. ओके, आता कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं ह्या दोघांमध्ये फक्त. ओके, तर करेक्ट स्पेलिंग ही अशी असते, रिसीव्ह. ओके, ही आधी येतो. सो दिस विल बी द करेक्ट ऑप्शन. वन वर्ड, एक शब्द विचारलाय, अ पर्सन हु लुक्स ॲट अ ब्राईट साईड, म्हणजे नेहमी जो पॉझिटिव्ह विचार करतो. ओके, ऑफकोर्स इट विल बी ऑप्टिमिस्ट. ओके, म्हणजेच आशावादी. ऑप्टिमिस्ट म्हणजेच काय, आशावादी. मग पेसिमिस्ट म्हणजे काय असेल, निराशावादी. ओके, जो की ऑपोजिट आहे. इट विल बी निराशावादी. ॲथिस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नास्तिक, आणि इगोइस्ट म्हणजे अहंकार. ओके, आता पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे आर्टिकल. एक आर्टिकल टाकायचं आहे मध्ये. आय बॉट ॲन अम्ब्रेला. हे तर लहानपणीचं एक कॉमन स्टेटमेंट आहे, जे की शाळेमध्ये शिकवलं जातं आपल्याला. सो द राईट ऑप्शन विल बी ॲन. नाव दिस इज द मॅन डॅश डॅश कार वॉज स्टोलन. हा, मागच्या प्रश्नामध्ये एक सांगायचं राहिलं, तुम्हाला जर आर्टिकल्स ही जमत नसतील तर आपण ह्याच्यावरती वन शॉट व्हिडिओ ह्याच्यावरती देखील घेऊया. ओके, पण जसं तुम्हाला अडचण येत असेल तशी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जसं की टेन्स असेल, आर्टिकल असेल, ओके, फिगर ऑफ स्पीच असतील. म्हणजे कसं आपल्याला वेळ कमी आहे ऑलरेडी, लगेच लगेच व्हिडिओ बनवता येतील. ओके, वन शॉट आणि शॉर्ट व्हिडिओज. हा, आता या मूळ प्रश्नाकडे येऊया. दिस इज द मॅन डॅश डॅश कार वॉज स्टोलन.
ओके, दिस इज द मॅन हुज कार वॉज स्टोलन. ओके, म्हणजे ही ती व्यक्ती आहे ज्याची गाडी चोरीला गेली. ओके, आता हुज आहे का? येस. तर ही अशी जी वाक्य आहेत ती आपण आपल्या एक सेन्सने म्हणू शकता किंवा एक आपल्या रोजच्या वाचनामध्ये जसं आपल्याला एक क्रायटेरिया माहिती आहे त्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. ओके, ज्याला टेन्स किंवा ग्रामर माहिती आहे तो नक्कीच ह्याला पूर्ण करू शकतो, पण तरीही तुमचा लास्ट मोमेंट पर्यंत अभ्यास नसेल झाला. ओके, तर तुम्ही तुमचा एक सेन्स यूज करू शकता की आपण रोजच्या जीवनात कसं वाक्य वापरतो. ओके, जसं की इथे आता म्हटलं दिस इज द मॅन हुज कार वॉज नॉट स्टोलन, हुज कार वॉज स्टोलन. ओके, म्हणजेच काय, ही ती व्यक्ती आहे ज्याची गाडी चोरीला गेली. आता ज्याची हा शब्द आहे तो आपण कशाने डिनोट करतो? हुज. म्हणजे त्या व्यक्तीला आपण अधोरेखित करतोय. ऍक्टिव्ह व्हॉइस. इवन हेही अजून कन्फ्युजन होत असेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस सर आम्हाला नाही समजत. ओके, अ सॉन्ग वॉज संग बाय हर. ओके, तरी मी बेसिकमध्ये आयडिया सांगतो जेणेकरून आपल्याला इथे समजेल लगेच. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. ओके, ऍक्टिव्ह म्हणजे मुळात जो ऍक्शन परफॉर्म करतोय तो, जो ऍक्शन परफॉर्म करतोय. ओके, आणि पॅसिव्ह म्हणजे जो ऍक्शन रिसीव्ह करतोय. पॅसिव्ह म्हणजे काय? जो ऍक्शन रिसीव्ह करतोय. आता रिसीव्ह इन द सेन्स असं नाही की तो फक्त ऐकतोय, त्याचा रिझल्ट सुद्धा असू शकतो, म्हणजे तो जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला सांगतोय. ओके, सो इट कॅन बी रिझल्ट ॲज वेल. विच वन? पॅसिव्ह वन. ओके, सो ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये हा बेसिक डिफरन्स आहे. तर इथे मग काय म्हटलं, सॉन्ग वॉज संग बाय हर. संग बाय हर म्हणजे प्रतिक्रिया कोणाला तरी सांगितली गेली. ओके, सो दिस इज डेफिनेटली पॅसिव्ह व्हॉइस. ह्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस काय असेल? मग ह्याचं ओरिजिनल स्टेटमेंट. ओके, ज्याने ऍक्शन परफॉर्म केलं आणि ऍक्शन कोणी परफॉर्म केले? हर. ओके, म्हणजेच शी, तिने ही ऍक्शन परफॉर्म केले. सो द राईट ऑप्शन विल बी दिस वन, शी सॅंग अ सॉन्ग. ओके, सॅंग आपल्याला ह्याच्यावरूनच समजतं, जे इथे वर्बचा जो फॉर्म यूज केला गेलाय त्याच्यावरूनच. ओके, वर्बचा थर्ड फॉर्म आहे तर आपण तोच यूज केलाय. नेक्स्ट इडियॉम विचारलं गेलंय. ज्यांना इडियॉम ज्यांच्याकडे हे नसतील. ओके, तर मला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा ज्यांना फक्त इडियॉम पाहिजे असतील. नाहीतर एक काम करूया, मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक इडियॉमची लिस्ट पाठवीन. ओके, तुम्ही ते रीड करू शकता. ओके, पाठांतर करण्यात इतका वेळ नाहीये, बट रीड करू शकता, ते समजून घेऊ शकता. ओके बाकीच्या ॲट द 11th आर. ॲट द 11th आर म्हणजे शेवटच्या क्षणी. ओके, ॲट द लास्ट मोमेंट. सो दिस विल बी द करेक्ट ऑप्शन. इथे 11th आर लिहिले म्हणून हा ऑप्शन मार्क करायचा नाही. ओके, शब्दशः अर्थ नाही काढायचा. ॲट द 11th आर इन द सेन्स लास्ट मोमेंट, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघणे. ॲज कूल ॲज क्युकंबर काय करायचं बघा, इथे फिगर ऑफ स्पीच शोधायचं. ओके, आता हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. ॲज कूल ॲज इथं कम्पेअर केलं गेलेलं आहे ॲजने. ओके, म्हणजे क्युकंबर सारखे शीत. ओके, मग ॲज कूल ॲज जेव्हा असं कम्पॅरिझन असतं तेव्हा निश्चितपणे काय असतं? सिमिली. मेटाफरमध्ये थोडासा डिफरन्स आहे. मेटाफरमध्ये आपण कम्पॅरिझन नाही करत, तर आपण त्या गोष्टीलाच एका गोष्टीने किंवा दुसऱ्या गोष्टीने संबोधित करतो. जसं की टाइम इज मनी. टाइम इज मनी म्हणजे वेळ हीच संपत्ती आहे. तरी ते आपण कम्पेअर नाही करणार, आपण वेळेलाच संपत्ती म्हणून संबोधित केलंय. क्लिअर आहे? नेक्स्ट आहे पण. पणचा अर्थ असतो की एक शब्द आहे त्याचे मल्टिपल मिनिंग्स आहेत, आणि अशा वेळी आपण एक विनोद स्वरूपात किंवा एक फॉर जोक पर्पज what we do is we use the statements. Okay, for an example I can say that for many years I am a dentist, so I know to drill. Okay, now here there are two meanings for drill. Okay, ड्रिलचे इथे दोन अर्थ आहेत. सो इट इज इम्पॉर्टंट की जो ऐकणार आहे, जो श्रोता आहे, तो त्या ड्रिलला कोणाच्या हेतूने समजून घेतोय. एक डेंटिस्टच्या हेतूने की जो आपला घरी काम करणारा असतो. ओके, त्याच्या हेतूने. अंडरस्टूड? पण म्हणजे बेसिकली एक शब्द असेल त्याचे मल्टिपल किंवा अनेक अर्थ असतात, ते आपण एका वाक्यामध्ये वापरून जातो. त्यानंतर आयरनी. आयरनी तर खूप कॉमन आहे, तुम्ही खूपदा ऐकलेलं देखील आहे. इवन इंदिरा गांधींना पण आयरन लेडी म्हणतात. ओके, सो आयरनीचा बेसिक जो अर्थ आहे, आयरनी म्हणजे काय, आपले एक्सपेक्टेशन्स एक असतात आणि आउटकम्स एक येतो. जसं की मी जर म्हटलं पायलट इज अफ्रेड ऑफ हाईट्स. आता इथे हे वाक्यच बघा कसं आहे, पायलट इज अफ्रेड ऑफ हाईट. जेव्हा पायलट शब्द तुम्ही ऐकाल तुमच्या मनात अचानक येईल की पायलट म्हणजे ज्याला हाईटची अजिबात भीती नसेल, जो की एरोप्लेन उडवतो म्हणा किंवा
एक अशी व्यक्ती जी नेहमी हाईटच्या प्रेमात असते म्हणा किंवा नेहमी हाईटची कामं करायला त्याला आवडतात. बट त्याच्या नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं गेलं आहे पायलट इज अफ्रेड ऑफ हाईट्स. आता हे कसं शक्य आहे मला सांगा. तर अशा वेळी आपण आयरनी यूज करतो की एक्सपेक्टेशन एक असतात पण रिझल्ट वेगळाच असतो. किंवा असं म्हणू शकतो की फायर स्टेशन हॅज बर्न्ड, म्हणू शकतो ना फायर स्टेशन हॅज बर्न आउट. आता फायर स्टेशन ऐकलं आपल्या मनात येतं की हे तर आग विझवणार आहे पण ह्यालाच आग लागलेली आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ही इज अ फॉन्ड ऑफ म्युझिक, प्रीपोजिशन यूज करायचं. ओके, ही इज अ फॉन्ड ऑफ म्युझिक. तर बघा मी पण कसं करतो, आता जसं मी वाक्य वाचतोय ना माझ्या ऑटोमॅटिक मनात येते की इथे कुठलं असेल का, कारण रीडिंग जास्त आहे. नेहमी लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये बेस्ट जो अप्रोच असतो तो अप्रोच हाच असतो, मॅक्स टू मॅक्स. तुमची वोकॅब्युलरी किती स्ट्रॉंग आहे. ओके, मी शॉर्टमध्ये देतोय. वोकॅब्युलरी तुमची किती स्ट्रॉंग आहे, तुमच्याकडे किती शब्दसंपदा आणि तुमची जे रीडिंग स्किल आहे ते किती ऍक्टिव्ह आहे. तुमचं रीडिंग स्किल पण मॅटर करतं. ओके, इव्हन दिस मॅटर्स की ह्याच्यामध्ये तुमचा ग्राफ किती वर आहे. जेवढं चांगलं ज्याचं रीडिंग स्किल असेल, जेवढी चांगली वोकॅब्युलरी असेल, तो इंग्लिश विषयात तेवढा उत्तम असेल. क्लिअर. आणि प्रीपोजिशन तुम्हाला माहिती असले पाहिजेत. ओके, जे की नाऊन असेल, प्रोनाऊन असेल किंवा फ्रेजेस असतील यांना जो कनेक्ट करतो, कनेक्टर आहे, त्यालाच प्रीपोजिशन म्हणतात. ओके, नेक्स्ट आहे परत समानार्थी शब्दच विचारला गेलेला आहे अॅन्युअलसाठी. अॅन्युअल इज ऑब्व्हियसली वीकली, सॉरी इयरली. अॅन्युअल मीन्स इयरली. आपण म्हणतो अॅन्युअल फंक्शन, अॅन्युअल गॅदरिंग म्हणजेच काय, इयरली. नेक्स्ट पुन्हा विरुद्धार्थी शब्द विचारला गेलेला आहे गिल्टी या शब्दासाठी. गिल्टी मीन्स ऑफकोर्स ज्याला वाईट वाटलेलं आहे. ऑफकोर्स त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल, इनोसंट. क्रिमिनल हॉनेस्ट रूड नाही असू शकत, कारण क्रिमिनलचं नॉन क्रिमिनल त्यानंतर इथं डिसऑनेस्ट त्यानंतर इथं पोलाइट. ओके, सो द राईट ऑप्शन विल बी इनोसेंट. fill in the blanks. Each of the players dash given medal, was given medal, was given a medal. आता तुम्ही म्हणाल ऑस्टिन सर वॉजच का वापरले तिथे, तर प्लेयर्स आहे, तुम्ही तर वेर वापरायला पाहिजे. नाही, तुम्हाला वाक्य पूर्ण वाचणं गरजेचं आहे. इथे इच म्हटलेलं आहे. जरी प्लेयर्स असलं तरी त्या प्लेयर्सना सगळ्यांना एकदम नाही दिले, आपण त्या प्लेयर्स मधल्या प्रत्येकाला दिले. ओके, म्हणजे इच म्हणजे एकेकालाच आपण कन्सिडर केलंय. ओके, सो इट विल बी वॉज. नेक्स्ट, नाउन फॉर्म ऑफ एज्युकेट. शिक्षितला एक नाउन फॉर्म म्हणजे नाम काय असेल, तर ऑफकोर्स एज्युकेशन, शिक्षण. सो दिस वॉज व्हेरी इझी क्वेश्चन. नाव इंटरजेक्शन मीन्स बेसिकली इमोशन्स. ह्याच्यामध्ये घाबरून जाऊ नका किंवा जास्त कन्फ्यूज नका होऊ. बेसिकली जे इमोशन्स व्यक्त करतो आपण ते. स्लोली तर येऊ शकत नाही, बिटवीन पण नाही, अंडर पण नाही. हुर्रा इज अ इमोशन. हुर्रा, हुर्रे किंवा हुर्रा आपण जे म्हणतो, ओके, दॅट इज अ काइंड ऑफ इमोशन. मी म्हणतो ना हुर्रे, वी वोन. नाव नेक्स्ट इज डिग्री. नाव वी नो द डिग्रीज. पॉझिटिव्ह डिग्री, येस ना, वी नो दिस. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह, माहित नाही आज पेन का लॅक करतोय. कंपॅरेटिव्ह डिग्री, देन सुपरलेटिव्ह डिग्री. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नसेल तर अगेन कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्याच्यावरती हार्डली आपण एक 5-10 मिनिटाचाच व्हिडिओ बनवू, कारण खूप इझी आहे. आयर्न इज डॅश डॅश दॅन गोल्ड, हेवियर दॅन गोल्ड. हेवी असू शकत नाही कारण इथे ॲज मध्ये आपण कम्पेअर करतो. ओके, ॲज हेवी, ॲज हेवीएस्ट पण नाही असू शकत कारण आपण खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण ह्याला कम्पेअर करतोय. ओके, वन ऑफ द म्हणतो आपण, अशा वेळी आपण काय म्हणतो, वन ऑफ द. क्लिअर आहे. हा तर बाहेरच पडतोय ऑप्शन. ओके, सो द राईट ऑप्शन विल बी हेवियर. आयर्न इज हेवियर दॅन गोल्ड. आता नेक्स्ट प्रश्नामध्ये म्हटलंय अ हँड रिटन डॉक्युमेंट. ओके, वन वर्ड विचारलाय. अ हँड रिटन डॉक्युमेंट इज ऑलवेज मॅन्युस्क्रिप्ट. ओके, बायोग्राफी येऊ शकत नाही कारण ह्याचा अर्थ चरित्र असतं. ऑटोबायोग्राफी देखील येऊ शकत नाही कारण ह्याचा अर्थ तुमचं जे आत्मचरित्र आहे ते असतं, जो की तो पर्सन स्वतः लिहितो. या दोघांमध्ये डिफरन्स एवढाच आहे, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. बायोग्राफी म्हणजे बेसिकली कोणाचंही चरित्र जे की दुसऱ्याद्वारे लिहिलं गेलेलं असतं. ओके, म्हणजे दुसरा पर्सन लिहितो. आणि ऑटोबायोग्राफीमध्ये तो सेम पर्सन लिहितो. ओके, ज्याची ऑटोबायोग्राफी आहे तो सेम पर्सन ती बायोग्राफी लिहित असतो. क्लिअर आहे. नोवेल आपल्याला माहिती आहे जे की नॉन फिक्शन कहाणी असतात किंवा फिक्शनल कहाणी असतात. ओके, सॉरी, नॉट नॉन फिक्शन, फिक्शनल कहाणी असतात. बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी नॉन फिक्शन असतात. नेक्स्ट,
मॉडेल यूज करायचं ऑफकोर्स मे आय कम इन सर, हे तर बघता क्षणी आपल्याला समजतं, ज्याच्यामध्ये आपलं सारं शालेय जीवन जे आहे ते बोलण्यात गेलं. आपण बोलतो ना, मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम. ओके, जिथं परमिशनची गरज असते आपण परमिशन मागतो. नेक्स्ट सिनॉनिम, अगेन समानार्थी शब्द. इनॉर्मस, इनॉर्मस म्हणजे खूप खूप मोठ्या प्रमाणात. ओके, सो इट विल बी ह्यूज. सो बेसिकली अजून कोणता प्रश्न उरलाय का? हा, येस, करेक्ट स्पेलिंग विचारले गेले. ग्रामर, ग्रामर, ग्रॅम, हे दोन सोडा, हे अशा आपण कधीही बघितलेले नाहीयेत. तुमचं कन्फ्युजन झालं तर ह्या दोघांमध्ये होऊ शकतं, आयदर दिस ग्रामर ऑर दिस वन. सो द राईट ऑप्शन विल बी दिस वन, ग्रामर. नेहमी लक्षात ठेवा, आपण GRAMMAR म्हणतो, ओके, ER म्हणत नाही. तर आज आपण 21 प्रश्न कव्हर केले. हे बेसिक लेवलचे होते, मी असं नाही म्हणत आहे की हे खूप सारे ऍडव्हान्स लेवलचे किंवा ह्याच टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतील. जरी आले तरी खूप वेटेज कमी असेल, कारण हे खूप बेसिक क्वेश्चन्स होते. इथे ते वर्ड्स मी यूज केले. डोंट वरी, याची सिरीज येणार आहे. जोपर्यंत आपली एक्झाम येत नाही तोपर्यंत आपण हे डेली बघणार आहोत. इव्हन त्या माध्यमातून समजून पण घेणार आहोत काही काही कन्सेप्ट. जसं की आज मी तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह सांगितलं, डिटेलमध्ये नाही पण अशा ज्या बेसिक कन्सेप्ट आहे, कारण जर डिटेलमध्ये सांगायला गेलो तर व्हिडिओ 1 तास 2 तास असा लांबवेल. ओके, म्हणजे खूप लेंदी व्हिडिओ होईल. सो आपण थोड्या कन्सेप्ट बघणार आहोत, बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लगेच क्विक रिव्हिजन होईल. आणि आता तर दिवस कमी उरलेत, त्यामुळे, आणि तुम्ही भावी शिक्षक आहात त्यामुळे तुमचं जे प्रिपेरेशन आहे ते झालंच पाहिजे. जरी नसेल झालं, हिंमत हारू नका. आपण, मी आणि ओंकार सर तुमच्यासोबत आहोतच. ओंकार सर त्यांचे व्हिडिओज पोस्ट करतात, मी देखील आजपासून पोस्ट करीन. तुम्हाला डेली एक लेक्चर असेल ज्याच्यामध्ये प्रश्नच असतील फक्त, ओके, आणि गुगल फॉर्म असेल जे तुम्ही अटेंड करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. क्लिअर आहे? फक्त लक्षात ठेवा, जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल मला सांगा. तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे टॉपिक आहेत ह्याच्यावरती स्ट्रॉंग कमांड असणं गरजेचं आहे. टेन्स म्हणा, त्यानंतर व्हॉइस म्हणा, त्यानंतर तुमचं जे फिगर ऑफ स्पीच आहे ते असेल, ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, या सगळ्यावरती तुमचं कमांड असणं गरजेचं आहे. नसेल तर मला सांगा, आपण वन शॉट व्हिडिओ घेऊ, शॉर्ट लेक्चर्स घेऊ, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम एक्झाम्पल्स जे आहेत ते कव्हर होतील. ठीक आहे, तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये अशीच अजून प्रॅक्टिस करूया. तर आत्तासाठी बाय बाय.